हॅलो, वेलकम यू गाईज. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे LNN अकॅडमीमध्ये. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की DMER एक्झाम 2026ची कोणामार्फत होणार आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की MPSC मार्फतच एक्झाम होणार आहे. कालच याविषयी बरेच आपल्याला अपडेट बघायला मिळालेलं आहे. ओके, त्याच अनुषंगाने ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय सांगणार आहे की तुमचा एक्झाम पॅटर्न काय असेल. ओके, जर तुम्ही एक्झाम पॅटर्न जर बघायला गेला तर तुम्हाला सांगतो की मागं मी व्हिडिओ बनवला होता, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की सध्याच्या परिस्थितीमध्ये हे एक KPSC आहे आणि UPPSC. ओके, म्हणजेच केरला पब्लिक सर्व्हिस कमिशन. ओके, लक्षात ठेवा. ओके, केरला पब्लिक सर्व्हिस कमिशन, तिथे सध्या नर्सिंगची एक्झाम 110 मार्काची घेतली जाते आणि ह्या एक्झाममध्ये प्युअरली नर्सिंग असतं. ओके, बघा, प्युअरली नर्सिंग असतं, लक्षात ठेवा. आणि UPPSCमध्ये प्री आणि मेन्सचा पेपर होत असतो. यामध्ये प्रीमध्ये 70 MCQ हे नर्सिंगचे असतात आणि 30 हे नॉन नर्सिंगचे असतात. ओके, आणि मेन्स जी एक्झाम असते ती 100 मार्काची. बट सध्याची परिस्थिती बघता मला वाटत नाही MPSCमध्ये ही एक सरळ सेवा असणार आहे आणि डायरेक्ट रिक्रुटमेंटमध्ये देर इज नो इंटरव्ह्यू, ऑनली एक सिंगल स्टेज डिरेक्ट रिक्रुटमेंट असणार आहे. सिंगल स्टेज डिरेक्ट रिक्रुटमेंट असणार आहे, म्हणजे सिंगल स्टेज एक्झाम. ओके, सिंगल स्टेज एक्झाम होणार आहे. ओके, सिंगल स्टेज एक्झाम जर झाली, ओके, तर आता महाराष्ट्रामध्ये कसं असेल पॅटर्न जर विचारले, एक्झाम पॅटर्न, तर मोस्टली 70-30 जाऊ शकतं किंवा 80-20 जाऊ शकतं. आता सगळ्यांना माहिती आहे सध्याचा DMERचा जो पॅटर्न आहे 40 हे नर्सिंग आहे, 60 हे नॉन नर्सिंग आहे. ओके, बट जर तुम्ही बघायला गेलात, ओके, तर 70-30 होऊ शकतं, म्हणजे 70 हे तुमचे नर्सिंगचे होऊ शकतात आणि 30 हे नॉन नर्सिंगचे होऊ शकतात, किंवा 80-20 होऊ शकते. 80 तुमचे नर्सिंगचे होऊ शकतात, 20 नॉन नर्सिंगचे, किंवा 100% हा जो पेपर आहे नर्सिंगचा असू शकतो. आता मी हे का म्हणत आहे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार. ओके, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 100% होऊ शकतो याचे सुद्धा रिझन्स आहे आपल्याकडे. ओके, ते मी सर्वात शेवटी सांगेन. व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा, कारण तुम्ही मधातून पळून जाता, बघत नाही, मला मेसेज करता. ओके, हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. बरेच विद्यार्थी आज दिवसभरात मला कॉल मेसेजेस भरपूर झाले, घाबरलेले आहेत. घाबरू नका, त्यासाठीच मी व्हिडिओ बनवतो आहे. यामध्ये काय होईल, कसे क्वेश्चन्स असणार, काय पॅटर्न असू शकतो, सगळं मी तुम्हाला यामध्ये समजावून सांगणार आहे. तर प्लीज व्यवस्थित बघा व्हिडिओ. ओके, नंतर आला की सिलॅबस कसा असेल. जर सिलॅबस विषयी जर तुम्हाला क्वेश्चन आला इथे, ओके, सिलॅबस विषयी जर क्वेश्चन आला इथे, तर तुम्ही काय सांगाल की 70-30चा, 80-20चा, 100चा सांगितला, म्हणजे नर्सिंग 70चा, नॉन नर्सिंग म्हणजे मॅथ, रिझनिंग, मराठी, इंग्लिश ग्रामर, GK आणि करंट अफेअर्स हे तुम्हाला 20 किंवा 30 मार्काचे येऊ शकतात. बट माझ्या मतानुसार, याच्यानुसार मला असं वाटतं की पेपर हा जवळपास तुमच्या 100% नर्सिंगवर जाऊ शकतो, असं माझं थिंकिंग आहे. मला नाही माहिती, मी रॉंगसुद्धा होऊ शकतो, पण माझं सांगण्याचं तात्पर्य आहे की 100% हा नर्सिंगचा सुद्धा जाऊ शकतो. कारण MPSC ठरवते आहे. MPSCमध्ये हे जो पूर्वीचा जो पॅटर्न होता, म्हणजे आपल्याला क्लर्कनुसार काय म्हणतो तुम्हाला, म्हणजे वी आर डीलिंग विथ द पेशंट्स, अँड ज्यावेळी एक्झाम होते त्यावेळी जसा की वेगळाच पॅटर्न होता, म्हणजे ज्याचे आपल्याला मॅक्सिमम गरज नाही. तुमचा जर मुलांचा इंटेलेक्ट चेक करायचा आहे तर 20 to 30 MCQ इज मोर दॅन इनफ. ओके, टू चेक द इंटेलेक्ट ऑफ द पर्सन. ओके, बट इथे आपल्याला 60% नॉन नर्सिंगचा सिलेबस होता मागच्यापर्यंत. तर मला वाटतं की त्याच्यामध्ये आपल्याला मोठा चेंज बघायला मिळू शकते. आय होप सो. 100%सुद्धा, म्हणजे 100च्या 100 MCQ किंवा जो पण पॅटर्न असेल, ओके, म्हणजे 100चा जर पॅटर्न राहिला तर 100च्या 100 नर्सिंगचे असू शकतात. ओके, का असू शकते सांगतो तुम्हाला. कारण मागं MPSCची एक्झाम झाली होती आत्ता 1 वर्षापूर्वी, आणि यामध्ये असिस्टंट लेक्चररचा पेपर झाला होता, नर्सिंग असिस्टंट लेक्चरचा. त्यामध्ये पूर्णच्या पूर्ण 100 MCQ. ओके, त्याच्यामध्ये त्यांनी काय केले होते की हे MCQ जे होते, ओके, त्यामध्ये 100 MCQ होते. ओके, हे 100 MCQ, ओके, प्रत्येक MCQला 2 मार्क्स देण्यात आलं होतं आणि प्रत्येक रॉंग याला 0.5 म्हणजे 1/4 मार्क्स आपले हे काय झाले होते, डिडक्ट झाले होते. म्हणजे लक्षात ठेवा की 100% इथे निगेटिव्ह मार्किंग आपल्या याच्यात असणार, MPSCमध्ये हे असणार. ओके, कारण
ऑलरेडी पेपर झाला, त्यामध्ये त्यांनी इथेसुद्धा चेंज करू शकले असते, बट त्यांनी प्युअरली नर्सिंगचा पेपर घेतला. 100 MCQ नर्सिंगचे होते. मागच्या असिस्टंट प्रोफेसर जे नर्सिंगची जी एक्झाम झाली त्यामधली मी गोष्ट करते आहे, फक्त 1 वर्षापूर्वीची गोष्ट. ओके, लक्षात ठेवा. त्याविषयी व्हिडिओ पण बनवलेला आहे मी, बघू शकता. आता नर्सिंग याच्यामध्ये कोर सब्जेक्ट होऊ शकते, कारण 70 येऊ, 80 येऊ, की 100 येऊ, 100% वेटेज असेल तरीसुद्धा नर्सिंग. तर तुम्हाला मॅक्सिमम जो सब्जेक्ट येईल, सब्जेक्ट रिलेटेड MCQ, सब्जेक्ट रिलेटेड तुम्हाला बघायला मिळू शकते. 100% तुम्हाला नर्सिंगचे MCQ बघायला मिळू शकते. तर इथे तुम्हाला डिटेल स्टडी करावं लागेल ॲज पर नॉर्सेटच्या पॅटर्ननुसार. आता नॉर्सेट जेव्हा आपण मुलं एक्झाम देतात, नॉर्सेटचे तुम्ही बघू शकता, ज्या मुलाचा इन डिटेल चांगला अभ्यास आहे, थेरी एकदम क्लिअर आहे, आणि त्या मुलांनी मेजर आणि प्लस मायनर सब्जेक्ट चांगल्या पद्धतीनं वाचलेले आहे, नोट्स काढलेले आहे. ओके, त्यांचा पेपर खूप भारी जातो, त्यांचेच नंबर लागतात. फक्त म्हणतो ना, जस्ट 1 महिना 15 दिवस अभ्यास केला, नंबर लागला, असं क्वचित होणार. आता याच्यापुढे क्वचित होणार, कारण मागच्या DMARमध्ये पण आपण बघितलं की ज्यांनी 15 दिवस अभ्यास केला त्यांचे पण नंबर लागलेत. ओके, तर तसला प्रकार घडणार नाही यावेळी. लक्षात ठेवा तुम्ही, तसला प्रकार घडणार नाही यावेळी. जो अभ्यास करेल त्याचाच नंबर लागेल. लक्षात ठेवा, जो अभ्यास करेल त्याचाच नंबर लागणार. इथे MPSC मी घाबरवत नाही, MPSCची लेवल अप असणार आहे. तर MCQ तुम्हाला चांगले बघायला मिळतील, नर्सिंगचे सुद्धा चांगले MCQ. ओके, मी असं म्हणत नाही, अभ्यास चांगला केला तर तुमचं सिलेक्शन होणार, मी घाबरवत नाही आहे तुम्हाला, बट तुम्ही चांगला अभ्यास करावं हीच माझी अपेक्षा आहे. आणि नॉन नर्सिंगची सुद्धा पातळी जरा अप असणार, कारण जर तुम्ही आता बघा, सध्या तुम्हाला तलाठीचा पेपर आपल्याला बघायला मिळणार. तलाठीची जी ॲडव्हर्टाईजमेंट आहे ही जूनमध्ये किंवा जुलैमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आपल्यापुढे ही एक एक्झाम असणार आहे. तर याची पातळी बघितल्यानंतर आपल्याला कळून जाणार की बाबा कशा पद्धतीचा पेपर असणार, काय असणार आहे. आता पेपर हा ऑनलाईन होईल की ऑफलाईन होईल हे सुद्धा आपल्याला ऑनलाईन की ऑफलाईन हे आपल्याला कधी माहिती पडेल, हे आपल्याला कधी माहिती पडणार, ॲडव्हर्टाईजमेंटनंतर. मोस्ट प्रॉब्ली MPSCचा पेपर हा ऑफलाईन असतो, तर मे बी ऑफलाईन पण असू शकणार पेपर. ओके, कारण याची कॉस्टिंगसुद्धा कमी असणार आहे, सगळ्याच गोष्टी. ओके, त्यामुळं तुम्ही लक्षात ठेवा की ऑफलाईन पेपर होऊ शकतो, बट दिस इज प्रोबॅबिलिटी. त्याच्यानंतर स्ट्रॅटर्जी काय असायला पाहिजे की नर्सिंगवर फोकस करा. ओके, आफ्टर ॲडव्हर्टाईजमेंट तुम्ही नॉन नर्सिंगवर जाऊ शकता. बट हे सुद्धा करू शकता की ॲट प्रेझेंटली जर तुम्ही कुठे कोचिंग करत आहे, कुठे अभ्यास चालू आहे, तर 2023च्या पॅटर्ननुसारच चालू आहे. तुम्ही LNN अकॅडमीवर सुद्धा जरी काही कोर्सेस घेतले असेल तर यावर 2023चा जो पॅटर्न, मराठी, इंग्रजी, त्याच्यानंतर आपलं गणित, ओके, आणि GK पॉलिटी, याच्यावरच आपण भर देत आहे. प्लस बाकी आपले नर्सिंगचे सब्जेक्ट आहे त्यांच्यावर सुद्धा भर देत आहेत. ओके, तर सगळी फॅकल्टी आपल्याकडे आहे. जर तुम्हाला क्लासेस हवे तर तुम्ही जॉईन करू शकता LNN अकॅडमीचे. वन ऑफ द बेस्ट. आता आपल्याच तोंडाने आपलंच हे करणं काही योग्य नाही, बट ठीक आहे, तुम्हाला वाटत असेल तर यूट्यूबचे क्लासेस बघू शकता आणि तुम्ही जॉईन करू शकता. जे यूट्यूबला दिसतं तसंच आहे, काहीतरी वेगळं दाखवायचं आणि वेगळं करायचं असला प्रकार इथे तुम्हाला भेटणार नाही. जे ॲक्च्युअलमध्ये आहे तेच तुम्हाला तिथे भेटेल. ओके, ठीक आहे. सो बेटर, सध्याची परिस्थिती ॲडव्हर्टाईजमेंटपर्यंत तुम्ही 2023च्या पॅटर्ननुसारच जा, बेटर आहे. आता जास्त काही घाबरू नका. जो पॅटर्नने तुम्ही मराठी, इंग्रजीचा अभ्यास करताय तो पण चालू ठेवा आणि हे पण करू शकता. काही लोक जे नॉर्सेटचा अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी तर भारी होऊन जाणार, कारण ते तर प्युअरली नर्सिंगवर फोकस करतात, नॉन नर्सिंग शेवटी बघतात. ओके, सो तुमची स्ट्रॅटर्जी, जर तुम्हाला फक्त महाराष्ट्राचं पाहिजे आहे तर तुम्ही दोघांवर फोकस करावं लागेल. आणि जे नॉर्सेटचं प्रिपरेशन करत आहे आणि प्लॅन बीमध्ये DMAR DHS आहे, त्यांनी काय करायचं, त्यांनी फक्त तुमचा नॉर्सेटचा अभ्यास चालू ठेवायचा. काही याच्यामध्ये वेगळं करण्यासारखं काही नाही. ठीक आहे. त्यानंतर आता तुम्ही म्हणाल की सर बुक कुठे वाचायचे आम्ही, तर बुक कुठले वाटायचे बेस्ट, सध्या मार्केटमध्ये बेस्ट बुक कुठले आहे, PR यादव चालतं, मिशन परिचरिका चालतं, टार्गेट हाय चालतं. प्लसच की बुक कुठलं आहे, मिशन ओल्ड पेपर, याच्यामध्ये नॉर्सेटचे सगळे पेपर भेटून जातील. प्लस ऑल इंडियामध्ये जेवढे पेपर हे झालेले एक्झाम झाले त्याचेसुद्धा पेपर तुम्हाला हा बुकमध्ये भेटून जाणार. ओके, प्लस इथे तुम्ही एक्झाम क्रॅक करायचे, स्मार्ट स्टडी करावी लागेल. सर्वात पहिलं तर कुठली तरी चांगली कोचिंग करा, कारण बुक्स जर समजत नसेल, तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर नसेल, तर कोचिंग केलं तर लवकर समजून जाईल. कोचिंग केल्यानंतर स्वतःचे नोट्स बनवा, रिव्हिजन करा, टेस्ट सिरीज व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं सॉल्व करा आणि बेटर डेफिनेटली तुम्हाला सक्सेस तर भेटूनच जाणार. ओके, ह्या 3 गोष्टी चांगल्या जर केल्या तर सक्सेस दूर नाही आहे, लक्षात ठेवायचं. ओके, अँड यू कॅन मेक अ मिस्टेक बुक ऑल्सो. मिस्टेक बुक कशासाठी, कारण जेव्हा तुम्ही टेस्ट सिरीज वगैरे देता भरपूर चुका होतील, तुमचे कन्सेप्ट क्लिअर होऊ शकतं, ते वारंवार चुका होत असेल तर त्यावेळी तुम्ही इझी रिव्हिजनसाठी एक छोटंसं बुक बनवायचं की माझ्या वारंवार चुका कुठं होत आहे. ओके, आणि ते लिहून काढायचं, तो कन्सेप्ट क्लिअर करायचं आणि
ॲट द एंड ते रिव्हिजन करायचं. ओके, हे तर रिव्हिजन आहेच, हे सुद्धा रिव्हिजन आहे एक प्रकारचं. ओके, क्लिअर. चला, त्याच्यानंतर आहे रिक्रुटमेंट रेग्युलेशनमध्ये काही चेंजेस बघायला मिळतील का? यस, रिक्रुटमेंट रेग्युलेशनमध्ये चेंजेस एवढे जास्त तुम्हाला बघायला मिळणार नाही. आपण बघितलं 80-20मध्ये काही चेंजेस नाही आहे, कारण ऑलरेडी हे बघितलं त्याच्यामध्ये 80-20चं लिहिलं नाही. तुम्हाला एक सांगतो, मेडिकल एज्युकेशन म्हणून सुद्धा आस्थापना दिसली नाही मला. मेडिकल एज्युकेशन पण दिसलं नाही. नर्स दिसलं, पण ते आयुषसाठी दिसलं. नर्स दिसलं, पण आयुष डिपार्टमेंटसाठी दिसलं. मेडिकल एज्युकेशनसाठी दिसलं नाही. होऊ शकते चुकीने झालं असेल. बट राजपत्रक काय म्हणतं, ग्रुप बी आणि ग्रुप सी हा दोन्ही एक्झाम महाराष्ट्र शासनाचे जेवढे पण डिपार्टमेंट आहे सगळे MPSC घेणार. होऊ शकतं चुकीने वगैरे झालं असेल. आपल्याला याच्याविषयी माहिती लवकरच भेटून जाणार आहे, टेन्शन घेऊ नका. ओके, की मेडिकल एज्युकेशन आयुष. ओके, होऊ शकते की कंबाईनच DMER आणि DHSचं सार्वजनिक आरोग्य विभागाचं कुठंच काही नामोनिशान दिसलं नाही. यामध्ये अजून एक आदिवासी जे विभाग आहे ट्रायबल, ओके, ह्यासुद्धा पोस्ट ॲड होतील असं म्हणण्यात येत आहे. तर हे सुद्धा बघायला मिळेल. सो याच्यामध्ये 80-20 म्हणजे 80% रिझर्वेशन. जर 1000 जागा असेल तर यामध्ये 80% हा फिमेलला आणि 20% जागा या मेलला. तर याच्यामध्ये काही चेंजेस आपल्याला बघायला मिळणार नाही. हाच जो पॅटर्न आहे तो राहणार आहे असं वाटतं, कारण त्याच्यामध्ये जो GR आहे RR आहे याच्यामध्ये आपल्याला दिसलं होतं की देर इज नो चेंजेस दिसले होतं. तर हे राहणार आहे. GNMला कुठल्याही एक्सपिरियन्सची गरज नाही, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे देर इज नो नीड ऑफ एक्सपिरियन्सेस. ओके, BSCला काही एक्सपिरियन्सची गरज नाही आणि ऑनली एक अट असणार आहे रजिस्ट्रेशनची. ओके, रजिस्ट्रेशनची अट असणार आहे. विदाऊट रजिस्ट्रेशन हाऊ कॅन यू फिल द फॉर्म. ओके, बट मागं DHSने आपल्याला वेळ दिली होती. आता DMERचं सांगता येत नाही. ॲडव्हर्टाईजमेंट आल्यावरच आपल्याला सांगता येईल की कशा पद्धतीची काय कन्सेप्ट असणार आहे. साधारणतः हा सगळा कार्यक्रम जो आहे, ओके, आपल्याला 9 महिन्याची अवधी दिलेली आहे की 9 महिन्यामध्ये हा जे पण आहे ते तुम्ही हे करायचं, एक्झाम्स वगैरे कंडक्ट करू शकता. तर बाकीचे डिपार्टमेंट एक्झाम्सला पण लागलेलं आहे. ओके, तर याच्यात तलाठीचं वगैरे जून-जुलैमध्ये येणार आहे. तलाठी इज द पहिली एक्झाम असणार मला असं वाटतं MPSCद्वारे. तर त्याच्यानुसार आपल्याला समजूनच जाणार की काय पॅटर्न येणार, कसं येणार आहे, लेवल कशी असणार आहे, पहिल्यासारखीच असणार आहे. एवढंच सांगतो, चांगला अभ्यास करा, चांगले पुस्तकं वाचा, चांगली कोचिंग करा, या सेल्फ स्टडी करा, बुक्स वाचा. काही डाऊट असेल तर माझ्याशी डायरेक्ट मला मेसेज ठेवू शकता. माझा नंबर सगळ्यांनाच माहिती आहे. ओके, 8652261524. इफ यू वॉन्ट काउन्सिलिंग, इफ यू वॉन्ट टू टॉक विथ मी, इफ यू वॉन्ट टू whatever your problem, you just keep message. Okay, I'll call you as per my schedule. डेफिनेटली मी कॉल करतो, सगळ्यांना माहिती आहे कॉल येतो माझा. थोडं कारणामुळे कधी मेसेजला डिले होऊ शकतो, आन्सर करायला डिले होऊ शकतो, लॉट ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीज आहे. बट डेफिनेटली मी तुम्हाला गाईड करण्याचा प्रयत्न नेहमीच करत असतो. आणि आतासुद्धा तुम्हाला सांगतो की टेन्शन आताही घेऊ नका. तुमचा चांगला अभ्यास चालू आहे, खूप चांगला अभ्यास चालू आहे. ओके, जे चालू आहे ते कंटिन्यू ठेवा. ओके, MPSCनी एक्झाम घेतली किंवा UPSCची तर काहीच नाही. UPSC फालतूपणा आहे तो. MPSC ओके, सेंट्रलला UPSC जाते. MPSCने जर एक्झाम घेणारच. ओके, ते तिथे आपल्याला किती काही डीप नर्सिंग विचारू. आपले जर कन्सेप्ट क्लिअर असेल, आपलं जर बेसिक क्लिअर असेल तर काही टेन्शन नाही, तुम्ही पास होणार. ओके, आणि नॉन नर्सिंग तर जास्त मोठा सिलेबस नाही, तो ॲट द एंडसुद्धा तुम्ही करू शकता. ओके, हे ॲज पर दिस इज माय कन्सेप्ट. ओके, आणि काही डाऊट आहे मेसेज ठेवा. लवकरच भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि जय हिंद.